शेतकरी योद्धा कृत समितीच्या वतीनं सिंदखेड राजा उपविभागीय कार्यालयावरती या ठिकाणी भव्य आक्रोश मोर्चा काढलेला आहे। आपल्यासोबत बालाजी सोसे आहेत जे या मोर्चाचं नेतृत्व करतात। काय नेमक्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। हो, आज या ठिकाणी भव्य मोर्चा निघालाय, काय नेमक्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहे की गेल्या 2 वर्षापासून सतत शेतकरी पीक विम्यासाठी झटत आहे। शेतकरी आंदोलन करते, शेतकरी उपोषण करते, एवढं करून सुद्धा शेतकऱ्याला पीक विमा जर मिळत नसेल तर पीक विमा दिला कशा करता। आमची प्रमुख मागणी आहे की या जिल्ह्यामध्ये 2023 आणि 2024चा जेवढा काही पीक विमा आतापर्यंत राज्य सरकारने घोषित केला ते पीक विमा कुठे गेला। जर ते पीक विमा जर सरसकट शेतकऱ्याला जर वाटला तर प्रति हेक्टर माझ्या अंदाजानुसार 30,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्याला पीक विमा मिळू शकतो। म्हणजे याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्याला 3-4 हजार जर भेटला असेल तर बाकीचे पैसे गेले कुठे, याचा हिशोब आम्ही आज त्यांना मागितलेला आहे। कर्जमुक्ती सुद्धा झाली नाही, शेतकरी आश्वासन दिलं होतं। शेतकऱ्याला कर्जमाफीचे जे आश्वासन दिलं होतं राज्य सरकारने ते पाळलं नाही आणि अजितदादा सांगतात की मी शब्द दिला नाही, माझा शब्द नाही, मी काय केलं, मी असं त्यांना जे शब्द केला त्या संदर्भात आम्ही आज सिंदखेडच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला। पण हा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचेल ही शेतकऱ्याच्या वतीने मी या ठिकाणी सांगतो। मी जे शेतकरी जे मोर्चामध्ये आलेले आहेत ते SDO या ठिकाणी एक अर्ज भरून देतात, फॉर्म भरून देतात। नेमकं काय फॉर्म येतो? फॉर्म असा आहे की मागेल त्याला कर्जमाफी द्या, मागेल त्याला पीक विमा द्या। ज्या शेतकऱ्यांना गरज असेल त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विम्याचे फॉर्म भरले, ज्या शेतकऱ्यांना गरज असेल त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी कर्जमाफीचे फॉर्म भरले। कर्जमाफीचे फॉर्म जे आहे प्रकाश पोरे साहेब किसान ब्रिगेडचे यांच्या नेतृत्वाखाली ते कर्जमाफीचे फॉर्म या ठिकाणी आम्ही भरलेले आहे आणि पीक विम्याचे फॉर्म हे शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने या ठिकाणी भरलेले आहे। आता पुढचं पाऊल काय असणार आहे? कारण की तुम्ही सरकारला अल्टिमेटम दिला आहे, सरकार या ठिकाणी आश्वासन देते, पूर्ण करत नाहीये। आमचं एका सरकारला विनंती हात जोडून जर या बुलढाणा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणीच्या पतीला जर वाचवायचं असेल तर तुम्ही 1 जूनच्या अगोदर आम्हाला पीक विमा द्या, नाही तर 2 जूनला आम्ही तुमच्याकडे येणार आहे। तुम्ही पोलिसांना समोर करून आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही याच्यानंतर आता माघार घ्यायला तयार नाही। नक्कीच। तर हे होते शेतकरी कृती समितीचे या ठिकाणी आलेले, भव्य मोर्चा घेऊन आलेले होते। ते फॉर्म भरतायत आणि या ठिकाणी सरकारला ते फॉर्म देतात की आम्हाला या ठिकाणी कर्जमुक्त करा, पीक विमा द्या, अशा पद्धतीची मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। जर का त्यांची मागणी पूर्ण नाही झाली तर ते मुंबईला सुद्धा या ठिकाणी येण्याचा इशारा या ठिकाणी सरकारला दिलेला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सिंदखेड राजा, बुलढाणा।